रिव्हर्स सारखी म्हणजे परिस्थिती इकडे राहाता मार्केट झालं, संगमनेर झालं. काही व्यवस्थित माल विकला जात नाही सर इकडे. नाही, नाही. आता कसं आहे, कोणतं मार्केट खराब का चांगलं हे हो. पाहण्यासाठी जसं आता तुम्ही त्या मार्केटची नावं घेतली, तसं आमचंही मार्केट एकदा नजरेने पहा. असं नजरे का? नजरेने पाहत असताना आमच्याकडेच का रेट जास्त मिळतात त्याची कारणं की आपण 12 महिने जे व्यापाऱ्यांना खुराक रतीबागत जो माल देतोय राजस्थान, गुजरातमधून, बरं, बरं. त्याच्यामुळे आपल्याकडे ग्राहक वर्ग लागेल तेवढा उपलब्ध आहे. बरं. त्यामुळे आमच्यात आणि त्यांच्यात जर ₹10-20 चा फरक पडत असेल, तर नक्की आमच्याकडे यावं. पण आमचा रेट एवढा 100% तर आमचा रेट मला बोला, बोला. बोला, बोला. तुम्ही बोला. हां, मला ते वाटलं मी तुमचे व्हिडिओज वगैरे बघतोय 2-3 दिवसापासून. मला ती तफावत वाटली म्हणजे तुमच्या रेटमध्ये आणि इकडच्या आमच्या साईडच्या रेटमध्ये मला ₹20-30 चा डिफरन्स वाटला. नक्कीच. तर तेच मी असा विचार केला, की आपल्या इथल्या इथं मार्केट करण्यापेक्षा जाऊ द्या थोडंसं आपलं जाईल भाडं थोडं जाईन गाड्यांचं, पण मग तिकडे माल आणलेला फायदेशीर राहील असं मला वाटतं. नक्कीच. पण आणण्यापूर्वी मी नेहमी जे आवाहन करतो, की बाबा आमची तुम्हाला शेजारी मार्केट कोणाला नाशिक सोयीस्कर आहे का पुन्हा? आता आम्हाला नाशिक जवळ पडेल. ठीक आहे. एकदा नाशिकला मोकळं जाऊन या आपल्याकडं आणि तिथं बरं. मोकळं जाऊन आल्याच्या नंतर आणि तिथल्या रेटमध्ये काय आपल्याला 0 पासून ते हिरो पर्यंतचे रेट पाहिजेत. नुसतं वर 2 कॅरेट चांगली गेली त्याच्यावर मार्केट चालत नाही. बरोबर. एव्हरेज रेट आपल्याला किती मिळतोय, हो, हो. तो महत्वाचा पार्ट आहे. बरोबर. हं. नाही एकदा व्हिजिट करतो, बघतो एकदा. पण हो. आम्ही असंच एकदा संगमनेरला राहत्याला आता म्हणजे काटा छाटणी झाली ना आमची आता 8-10 दिवसापूर्वी, तर गेलो होतो म्हणजे 2-1 कॅरेट निघले होते काटा छाटणीमध्ये. बरं. तेव्हा आम्ही जाऊन बघितलं. म्हटलं ते व्हिडिओमध्ये वेगळं दाखवतं आणि रिॲलिटीमध्ये थोडं वेगळंच आहे म्हटलं इकडं. हं, 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 हं. तर तेच मग मी तुमचे YouTubeवर व्हिडिओ वगैरे पण बघितले. शेतकऱ्यांचा प्रतिसाद बघितला तुमच्यासोबत आणि मला वाटलं पण तुमचं नाही आहे बेटर. असं वाटतं की आपल्या एरियातून कुठेतरी म्हणजे सिटीचा फरक पडतच असेल. नाशिक म्हणा, पुणे म्हणा या ठिकाणी मार्केट घेऊन गेल्यानंतर, माल घेऊन गेल्यानंतर थोडा फरक पडत असेल असं मला वाटतंय. सिटीचा फरक पडायचं एक मेन कारण आहे बघा, की पुणे असेल किंवा नाशिक असेल या 2 मार्केटला रेल्वे लाईन आहेत किंवा नाशिकमधून इतर ॲटम आहेत. टोमॅटो असेल किंवा द्राक्ष सीझनमध्ये द्राक्ष असेल, कांदा असेल किंवा बरोबर. अनेक गाड्यांच्या सोर्सेस नाशिकमधून आहे. पुण्याचं तसंच आहे. हो. लक्झरी रेल्वे, फळांच्या, पालेभाज्यांच्या गाड्या आणि हं. आता आमचं इंदापूरला मार्केटला सुद्धा सांगोल्याहून गाड्या सुटतायत. काही रेल्वे सुटतायत. त्याचाही इंदापूर मार्केटला बेनिफिट आहे. बरं, ही बरं. मार्केट ह्यासाठीच आपण त्या त्या पॉइंटवर उभी केलेली आहेत, की शेतकऱ्यांना 2 पैसे आपल्याला जास्ती कसे देऊ शकतो. बरोबर. हं. तुमचं गाव नाही कुठलं? आम्ही अहिल्यानगरमध्ये राहुरी तालुका. अच्छा, राहुरी तालुका. हो. बरं, तालुका बरं, राहुरी. बरं. बरं. गाव कुठलं? गाव आमचं राहुरी तालुक्यामध्ये येते सोनगाव. अच्छा, अच्छा. सोनगाव सातारा. बरोबर, करेक्ट. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आलेले आहे. तुम्ही इकडे? हो, हो. आलेलं आहे. सोनगाव साताराला बरेचसे गावं जे आजवर तांबे वगैरे सगळ्या गावातनं शेतकरी आहेत आपले. हो, या ना सर एकदा एक चक्कर मग होईल का तुमचा एवढ्यात? मी का आता मला लगेच नाही सांगता येणार, पण एवढ्या आलो तर मी आपल्या संतोष पन्हाळ्यांच्या बागेमध्ये दरवर्षी येतोय. तर ह्या वर्षी पण येण्याची शक्यता राहील. पण ते त्यांची ज्यावेळेस बागेची पूजा असते, त्यावेळेस मी नक्की आवर्जून येत असतो. एवढ्या 8-10 दिवसामध्ये तुम्ही कधी येणार असाल तर या ना मग. मी पण तुम्हाला म्हणजे कॉन्टॅक्ट करणं आमच्या एकदा बागेला चक्कर मारून गेले असते म्हणजे बरं वाटलं असतं. नक्कीच, नक्कीच. मलाही आनंद वाटेल. पण आता या सगळ्या तिन्ही मार्केटचा व्याप पाहता, माझा हां. दौरा तिकडे कधी आहे आत्ता लगेच मी सांगू शकत नाही. पण एक 7-8 दिवसात आतमध्ये एखादा परत फोन करून आठवण जर असेल त्या साइडला तर मी तुम्हाला सांगेल. हो, नाही 100% इकडे जर चक्कर झाला ना 100% एक व्हिजिट करा आमच्याकडे नक्की, नक्की येईल. पण आणि शेवट आम्ही बांधव येण्यापेक्षा आम्ही तर येऊच. म्हणजे मी हो, असंच शेतकऱ्यांना एकत्रित करतो. पण तुम्ही सुद्धा मार्केटला आमच्या येऊन पहा, की बाबा आपल्या शेजारच्या मार्केटपेक्षा पुण्याला जायचं तर का जायचं? नाशिकला जायचं तर का जायचं? बरोबर, आपले बरोबर. नाही ₹10-20 ते वाढतात. वाटलं बरं का मला. हं, वाटलं ते मला. ते मला डिफरन्स वाटलाच तो. हं, हं. त्यामुळेच माझ्या पण डोक्यात आलंच असं, की इथल्या इथं आपण म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी म्हणा किंवा हे जवळ पडतं संगमनेर, राहाता जवळ पडतं आणि हे लोकं मला असं वाटतं कुठेतरी आपल्याला मारतात म्हणजे भावामध्ये कुठेतरी काहीतरी हे लोकं काटकसर करून. पण मग मला वाटलं मी नाही बोललो त्यांना वडिलांसोबत, की त्यांना आपण मारतो असं नाही म्हणता येणार. कारण त्यांच्या लेव्हलचं जे ग्राहक उपलब्ध आहे, त्यातनं ती त्यांची कष्टाची परिसीमा पार करतात. पण नाही, नाही त्याच्यापेक्षा
ते बरोबर आहे. पण ते काय करतात, ते व्हिडिओमध्ये एक दाखवतात, शेतकऱ्यासोबत एक बोलतात आणि एक्झॅक्टली मार्केटमध्ये गेल्यानंतर काहीतरी वेगळंच असतं त्यांचं, असं आम्हाला दिसलंय. कसं असतं, प्रत्येकाची टेंडन्सी काय आहे, काय नाही हे आपण जागेवर तपासायचं असतं. उद्या माझी पण टेंडन्सी जर मी काय वेगळं करतोय, तुम्ही नजरेने ज्यावेळेस पाहसाल, तर त्यावेळेस अजून हां, शिक्कामोर्तब 100 ना 110% होणार आहे. खरं आहे. पण मी बोलतोय हे सत्य का असत्य, हे पाहण्यासाठी मी कधीच माल बोलवत नाही माझ्याकडे. मोकळं या. बरोबर, बरोबर. मोकळं पहा. आपल्या झाडाची फळं तोडून फसण्यापेक्षा मोकळं जाऊन एकदा पाहून येऊ द्या ना. रिएलिटी चेक घेणं महत्वाचं आहे रिलेटिव्ह याच्यावर. चेक करा. तुम्ही 6 महिने कष्ट करा. 6 तास घालवा ना. आणि मी कुठल्याही मध्यस्थीला कमिशन देत नाही. हा माझा पॅटर्न आहे 35 वर्षाचा. कमिशन कुणालाही बरोबर. गाडीवाल्याला देत नाही. बर बर बर. हां. उलट बुकिंग करून माल बोलावतो. आता पुण्यात उलट मी 2-3 दिवस झाले बुकिंग करून माल बोलावतो. इंदापूरला बोलावतोय. जेवढा आपल्याला ग्राहकांची डिमांड त्या हिशोबाने तुम्ही माल बोला. एकदम माल बोलून बाजार पाडू नका. हेही उद्दिष्ट असतं माझं. बरोबर, बरोबर. हं, मी त्या ग्रुपला ऍड झालेलो आहे. केडीसी म्हणून एक ग्रुप आहे. त्या हं, ग्रुपला पण मी ऍड आहे. त्याचे व्हिडिओ वगैरे बघत असतो. हं. तुम्ही एक दिवस एवढ्या 8-10 दिवसात चक्कर झाला तर मला कॉल करा. मला सांगा. आपण या. मला वाटतं नक्की. इकडे मी आता पन्हाळ्याकडे काय होतं वगैरे जर तुमच्याशी आले. तुमच्याशी बोलतो की पुढे लाईनीने फोन आहेत. पण तुमचाच हां. एखादा 8-10 दिवसांनी मला एखादी रिंग येऊ द्या. जर आलो तर मी तुम्हाला नक्की सांगेल. नाहीतर मी आत्ता बोलतोय तुम्हाला सगळं, पण थोड्या वेळाने 10 मिनिटांनी माझा वेगळाच विषय चालू झालेला असतो. तुम्ही नाही सांगा बघितले तुमचे भरपूर शेतकऱ्यांचे कॉलवर तुम्ही बोलत असता. भरपूर लोकांना समाधान करत असता तुम्ही. हो, 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 हो. शेतकरी खुश होते तुमच्यासोबत कॉल झाल्यावर. हां, नक्की, नक्की. त्यांना आधार वाटतो. खूप मोठा आधार वाटतो. हो, ते हो. आणि सर मार्केट भावाचं काय चालू आहे सध्या कसं वाटतं? मार्केट आत्ता तर थोडंसं मध्ये पाऊस होता. त्याचे इफेक्ट आहेत अजून मार्केटवर. आता सुके माल हां. आलेले आहेत. पण पुढं काल दिल्ली, यूपी त्या साइडला जरा पाऊस झालेला आहे. त्याचाही इफेक्ट 1-2 बर दिवसात संपून जाईल. आणि आता जागेवर बर. सुद्धा गिराईक वाढलेलं आहे. मधल्या काळात गिराईक फोन उचलत नव्हतं. पण आता स्वतःहून फोन करायला लागले शेतकऱ्याला असे रिपोर्ट आहेत जागेवर सुद्धा. म्हणजे ज्यावेळेस आणि जागेवर पण बाजार वाढतील, त्यावेळेस हो. मार्केट अजून खडडलेले असतील. बर बर बर. हो, काळजी करू नका. पण हे रेट राहतील. सध्या मी बघतोय चांगला माल 120 ते 150च्याच मध्ये खपला जातोय ते आता म्हणून म्हटलं. माझ्याकडे काल पुण्यामध्ये जे सरासरी विक्री झाली, ₹190 ॲव्हरेज पडलं मार्केटमध्ये. बर. हो, आणि टॉपचा 190 माल हां? आणि टॉपचा 300 प्लसचा माल तो 300 ग्रॅमचा. वर ₹280 गेलाय. त्याच्या आदल्या दिवशी 240 गेलाय. खाली गोटी ₹150 गेली होती 52 आणि त्याच्यापेक्षा काल जरा बर. थोडीशी बारीक गोटी आली होती. काहीतरी 115 नी स्टार्ट झाली. म्हणजे अरे बाप म्हणजे हां, जशी क्वालिटी तसे रेट आहेत आणि तसे माल शक्यतो मार्केटपर्यंत पोहोचून देत नाहीत. व्यापारी जागेवरच खरेदी करतात. बरोबर बरोबर. ते जागेवरची खरेदी योग्य की अयोग्य हे पाहण्यासाठी मी सांगतोय माझ्याकडे माल नका आणू, मोकळं या. आता पुणे थोडं लांब पडतं आम्हाला त्यामुळे तिकडे येणं पॉसिबल पण तिथं नाशिकला त्याच्या. सोयीस्कर व्हावं म्हणून मी ते मार्केट आम्ही उभी केलेली आहेत. तिथं तुम्हाला त्याचा फायदा मिळत असेल तर 100% तिथे या. हो ते तर आहेच. मग नाशिकला आणलेलं बेटर राहील का पुण्याला काय वाटतं तुम्हाला? नाशिक सुद्धा एक नंबरच आहे. पुणे फक्त 5% जे माल आहेत, की जे सुपर क्वालिटी आहे. जे स्टॉल, हो. मॉल जे ज्याचे रेट महाराष्ट्रात कुठेच मिळणार नाही ते 5% ला 5-10% ला पुणे नक्कीच पुढे आहे. पण 90% जे आहेत ते तिन्ही मार्केट सेम आहेत. 90% आणि तुम्ही कोणत्या मार्केटला असता रोज? मी कधी पुण्याला असतो, आज इंदापूरला आहे. कधी पुण्यात आहे, कधी नाशिकला आहे. मी सगळीकडे फिरते असतो. अच्छा आणि मग बाकी तुमचेच म्हणजे जे टीम ठेवलेली असते तेच हे करतात का टीम लिलाव वगैरे? घरातलीच सगळी मंडळी आहेत आमच्या. असं टीम वगैरे कामगाराच्या थ्रू चाललेलं नाहीये. आपल्या घरातलेच मेंबर आहेत, की जे आम्ही 50 वर्षाची आमची फर्म आहे. घरातलीच सगळी टीम आहे हां, हां. आमची. बरं, बरं, बरं. हो, 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 हो. तर चालेल विक्री 100% वस्तूंची अजून. काळजी नका करू. कारण हे कुठलं एखादी कंपनी आली आणि त्यांनी कामगार नेमले आणि व्यवस्था केली, असं होत नसतं ते. इथं दररोजचे नाही अपडाऊन बरोबर आहेत. आहे. हं. नाही बरोबर आहे. नाही एवढ्या मोठ्या शाखा सांभाळता म्हणजे एक माणसाचं काम नाही ना म्हणून नाही, मला नाही. असं आमची वाटलं. आमची एकत्रित कुटुंबातली फॅमिली आहे आणि आमची जवळची नातेवाईक अशी काही विश्वासू माणसं, ज्यांना आम्ही हां. अनेक वर्ष बरोबर घेऊन चाललो अशीच माणसं बरोबर आहेत आमच्या. अच्छा, अच्छा. बरोबर, बरोबर. हो, 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 हो. 100% साहेब आम्ही तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करू. माल तिकडेच घेऊन येण्याचा प्रयत्न करू. नक्की, नक्की, नक्की. तुम्ही एकदा एवढ्या 8-10 दिवसात चक्कर झाला तर 100% व्हिजिट मारा. आम्हाला 100% म्हणजे मी आला कसं तर मी करेल. आपलं काय नाव म्हणले संपूर्ण? हार्दे, हार्दे. हां, तेजस हार्दे. माझं तेज तेजस हार्दे नाव आहे. ठीक आहे, ठीक आहे. तेजसराव काळजी करू नका. आपल्याला कायम तेच ठेवायचे. आपल्याला कुठेही मनामध्ये भीती नाही ठेवायची. तेच ठेवून तुमच्या माझा नावासारखंच माझा करू आपण.
माझा पहिल्यांदा म्हणजे मी पहिल्यांदा डाळिंब लावलेलं आहे. पहिलंच वर्ष आहे माझं. बर. आणि मला अजून 1-2 एकर वाढवायचं आहे. मग असं नाही का आपण जर एखाद्या व्यक्तीवर असा विश्वास बसला तर आपण कायम त्याच्याकडेच माल घेऊन जातो. माझं परवा दिवशी इंदापूरचं उद्घाटन झालं की जे 35 वर्ष मी जे आयुष्यात माझी पहिले जो माल इकला असेल ज्या शेतकऱ्याचा, हां. त्या शेतकऱ्याला 35 वर्ष जर माझ्या हाताळून माझा दुसरीकडे गेला नाही, असे अनेक शेतकरी आहेत की ते आमच्यापासून हलतच नाहीत. बरोबर. मला पण 35. म्हणजे असा एक स्टेबल एक आपला प्रेमाचा विश्वासाचा माणूस पाहिजे ज्याच्याकडे मी प्रत्येक वर्षी माल घेऊन जाईल आणि हक्काने माल घेऊन जाईल आणि मला बाकीच्यांपेक्षा हमखास ₹2 जास्त भेटतील. नक्की, नक्की. त्याची सर्व काळजी करू नका. ते तुमचं एकदा आमचं नातं जुळलं म्हणून मी परखड आहे. पहिल्यांदा थोडासा कडू आहे. पण ते पहिल्यांदा मी मिठा-मिठा बोलत नाही. जे गोड बोलतो त्याच्यामुळे डायबिटीज होते. आपली कडू गोळी आहे त्याचा उपचारच चांगला लागतो. नाही, बरोबर, हो, बरोबर. तुम्ही हो. माझा नंबर सेव्ह करून घ्या सर. येस, 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 येस. आणि इकडे आल्यानंतर मला 100% कॉल करा. 1 दिवस अगोदर, 2 दिवस अगोदर यायचा प्लॅन झाले तुमचा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आहे येणार तिकडं मग आणि तेव्हाच करेल मी तुम्हाला. 100% तुमच्याकडे घेऊन येऊ आपण. चालेल, चालेल, चालेल. त्या दरम्यान एकदा ओके. मोकळे दोन्ही खूप मार्केटला या. हो साहेब, हो. ठीक, 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 खूप ठीक. खूप खूप धन्यवाद टाईम दिल्याबद्दल. धन्यवाद, धन्यवाद. थँक यू, थँक यू. चालेल, चालेल, चालेल. ठीक. बाय.